संजय शिरसाट यांच्या बॅगमध्ये नोटांचे बंडल आढळलेले आहेत। मंत्री संजय शिरसाट पैशांच्या बॅग घेऊन बसल्याचं देखील संबंधित व्हिडिओमध्ये दिसतंय। आयटीच्या नोटिशीनंतर हा व्हिडिओ माझ्याकडे आल्याचा संजय राऊतांनी दावा केला। या व्हिडिओमध्ये संजय शिरसाट आपल्या बेडरूममध्ये बसले असून जवळ 2 पैशांच्या बॅग असल्याचा दावा संजय राऊतांनी केलेला आहे आणि या संदर्भातला व्हिडिओ आता समोर आलेला आहे। व्हिडिओ काय दाखवतोय? माझं घर आहे, जे घर तुम्ही पाहतायत ते माझं घर आहे, माझं बेडरूम आहे। बेडरूम मध्ये मी बसलेलो आहे, बनियनवर बसलेलो आहे। बाजूला माझा सर्वात लाडका कुत्रा हा माझ्या बेडरूम मध्ये आहे आणि एक बॅग तिथं अशी ठेवलेली आहे। याचा अर्थ असा होतो की मी कुठेतरी प्रवासातून आलोय, कपडे काढलेत, माझ्या बेडवर मी बसलेलो आहे। अरे मूर्खानो, एवढी मोठी बॅग जर पैशाची ठेवायची असेल तर अलमाऱ्या काय मेल्यात का? त्या काय सगळ्या काढून टाकल्यात का? काय आल्याबरोबर नोटा आहेत त्या बॅग मी अलमाऱ्यामध्ये ठोसल्या असताना, परंतु कपड्याच्या बॅगला सुद्धा यांना नोटा, यांना पैशाशिवाय काहीच दिसत नाही। अरे बापरे, या मूर्खाच्या नादी लागून टाइम खराब करू नका। हे ज्या या व्हिडिओमध्ये काही तथ्य नाही। आम्ही गेले 2-2.5 वर्ष, नुसतं आम्ही नाही तर 33 देशांमध्ये ज्याची नोंद घेतलेली आहे गद्दारीची, 50 खोके एकदम ओके, त्याच्यातला कदाचित एक खोका हा दिसला असेल। पण मला वाटतं सरळ सरळ हा जो व्हिडिओ घेतला आपण आणि ज्या कंपनीचे ते बनियन आणि चड्डी आहे त्यांनी दाखवलं की एवढे खोके मिळाल्यानंतर तुम्ही हेच बनियन घालू शकता, ती ऍडव्हर्टाइजमेंट चांगली होऊ शकेल त्या बनियन कंपनीची। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।